सध्या सातारा जिल्ह्यात 2 खासदार आणि 8 आमदार आहेत. मात्र एकंदरीत सातारा जिल्ह्यात फिरताना एक जाणवतंय ते म्हणजेच जे आमदार आहेत, विधानसभा सदस्य यांच्या गाडीवर जे स्टिकर्स असतात ना, म्हणजे आमदार म्हणून विधानसभा सदस्य तुम्ही बघत असाल, हे स्टिकर एक आमदार ठीक आहे, म्हणजे आमदारांच्या गाडीवर तो असणं स्वाभाविक आहे. मात्र हे स्टिकर सध्या त्यांच्या नातेवाईक आणि कार्यकर्त्यांच्या गाडीवर दिसत आहेत. हे खरंच कायद्याला धरून आहे का पोलीस मुद्दाम म्हणून दुर्लक्ष करत आहेत? हा आजचा विश्लेषणाचा विषय आहे. विषय नाजूक आहे, विषय रोखठोक आहे, मात्र तो आम्ही विषय आज घेतलेला आहे. नमस्कार, मी विकास भोसले, आपण पाहताय यशवंतनगरी न्यूज. सातारा जिल्ह्यात सध्या 8 महायुतीचेच आमदार आहेत. आता फक्त आमदारांच्यावर बोलूया, कारण आजचा विषय हा जो आहे तो विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य आमदारांच्यावर आहे. आणि आमदारांना खरं तर शासनाच्या वतीनं जो 4 चाकी गाडी भत्ता असेल, पेट्रोल भत्ता असेल, ड्रायव्हर भत्ता असेल किंवा PAचा भत्ता आहे तो मिळत असतो. आणि खरं तर तो मिळालाच हवा. आणि फिरण्यासाठीची फॅसिलिटी आहे ती मिळालीच पाहिजे, कारण मतदारसंघ मोठे असतात. विषय आहे काय, विधानसभा सदस्य आमदार एखादा असेल तर त्याच्या गाडीवर जो स्टिकर असतो ना, तुम्ही बघत असाल, हिरवा स्टिकर असतो, तो स्टिकर तो आमदाराच्या गाडीवर ठीक आहे, आमदारांच्या बंधूंच्या गाडीवर, आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर, आमदारांच्या जवळच्या नातेवाईकांच्या गाडीवर सर्रासपणे सध्या दिसून येतो आहे. ज्यावेळी ट्रॅफिक पोलीस किंवा एखाद्या पोलीस यंत्रणा काम करते किंवा एखादा कॉमन मॅन काम करतो किंवा एक शासकीय अधिकाऱ्याच्या दारात ज्यावेळी गाडी जाते, त्यावेळी त्याला असं वाटतं की आमदाराची गाडी आलेली आहे वाटतं, किंवा हे इष्ट आहे का, तर नाही. खरं तर कायद्याच्या चौकटीत हे नाही. कायद्याच्या चौकटीत काय, कलम 378 नुसार अवैधपणे विधानसभा सदस्याची गाडीच्या अनुषंगानं गाडीचे स्टिकर इतर दुसऱ्यांनी लावणं हे कायद्याला धरून नाही, म्हणजे हा गुन्हा आहे. मग हा गुन्हा सध्या सातारा जिल्ह्यात किती लोक करतायत, आकडेवारी जर तुम्ही काढली अंदाजे, तर जवळजवळ 500 गाड्यावर, 500 ते 600 गाड्यावर सध्या विधानसभा सदस्य म्हणून सातारा जिल्ह्यात स्टिकर्स आहेत. खरं तर हे म्हणजे एक आमदार जर असेल तर त्याच्या काही जिल्हा परिषद सदस्यसुद्धा विधानसभा सदस्य म्हणून स्टिकर लावतात. हे कितपत योग्य आहे? नाही. तर पोलिसांनी यावर कडक कारवाई करावी. जिल्हा पोलीस प्रमुख साहेबांनीसुद्धा यावर कडक निर्देश द्यावेत की जे विधानसभा सदस्य आहेत त्यांच्या गाडीवर दुमत नाही असणं स्वाभाविक आहे, किंवा त्यांच्या किंवा आणखी एक गाडीवर, म्हणजे ते जे आमदार 2 गाड्या वापरतात समजा, त्या 2 गाड्यावर स्टिकर्स लागू द्या, त्याबद्दल दुमत नाही. मात्र सर्रासपणे जर कार्यकर्ते आणि नातेवाईक हे जर स्टिकर लावत असतील तर हा कायद्यानं गुन्हा आहे. आणि हा गुन्हा खरं तर या कायद्याचं पालन करणं विधानसभा सदस्याचं कर्तव्य आहे, म्हणजे त्या आमदाराचं कर्तव्य आहे. मात्र आमदारच जर आपल्या नातेवाईकांना आणि कार्यकर्त्यांना अशा पद्धतीनं स्टिकर लावण्यासाठी जर मुभा देत असतील तर हे दुर्दैव आहे. मात्र यावर कडक कारवाई होण्याची गरज आहे. पोलीस यंत्रणेनंसुद्धा यावर कडक कारवाई करावी असं एकंदरीत आम्हाला मीडिया म्हणून वाटतं. मात्र सातारा जिल्ह्यामध्ये फारच आमदार झाले, म्हणजे 500 गाड्यावर 500 आमदार फिरतात की काय, असं साधारणतः एकंदरीत सातारा जिल्ह्यातली परिस्थिती निर्माण झाली आहे. हा विषय थोडा नाजूक आहे, रोखठोक आहे. मात्र कुणीतरी हा विषय जनतेसमोर आणला पाहिजे, या दृष्टीनं हा विश्लेषण आहे. मात्र हे जे स्टिकर्स आहेत यावर लोकांनीसुद्धा निदर्शनास आणावं. काही त्याचे फोटोग्राफ्स असतील तर ते आमच्यावर पाठवून द्या, आम्ही ते बातमीच्या माध्यमातून प्रसिद्ध करू किंवा दैनिकसुद्धा प्रसिद्ध करतील. मात्र चुकीच्या पद्धतीनं विधानसभा सदस्य आमदारकीचे जे स्टिकर्स आहेत फक्त आमदारांनी लावावेत, इतर कोणी लावू नयेत, हा कायदा आहे. आणि या कायद्याची पायमल्ली स्वतः आमदारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी करू नये, एवढंच मात्र सांगतो. धन्यवाद. आपण पाहताय यशवंतनगरी न्यूज.